आपण लाईट चॅप्टरमध्ये सगळ्या बेसिक गोष्टी समजून घेतलेल्या आहेत. तुमच्या सिलेबसमध्ये जेवढे मेन टॉपिक्स आहेत, त्याच्यावर आपण काही सिम्युलेशन्स इथे बनवलेले आहेत AI वापरून. त्यामुळे तुम्हाला या चॅप्टरला थोडंसं अजून चांगलं समजून घेता येईल. जसं इथे काय सुरुवातीला नोट्स आहेत. याच्याबद्दल आपण ऑलरेडी सगळी माहिती घेतलेली आहे. ठीक आहे. आता यामध्ये आपण रिफ्लेक्शनचे जे लॉज आहेत, 3 लॉज पाहिले होते. त्याच्यामध्ये फर्स्ट लॉ होता इन्सिडेंट रे, रिफ्लेक्टेड रे अँड प्लेन नॉर्मल ऑल ला इन द सेम प्लेन. सेकंड होता की इन्सिडेंट आणि रिफ्लेक्टेड रे नॉर्मलच्या ऑपोजिट असतात आणि इन्सिडेंट अँगल आणि रिफ्लेक्टेड अँगल इक्वल असतात. आणि हे सगळं आपण पाहिलं रेग्युलर रिफ्लेक्शन आहे त्याच्यासाठी. आता या चॅप्टरमध्ये आपल्याला प्लेन मिरर, लॅटरल इन्व्हर्जन हे पण समजून घ्यायचंय. थोडाफार स्पेरिकल मिरर्स हा तुम्ही 10th मध्ये शिकणार, पण आपण याला थोडंसं इथं फील करू. त्याच्यानंतर मल्टिपल इमेजेस हा एक मेन कॉन्सेप्ट आहे, त्याचा एक फॉर्म्युला मी तुम्हाला शिकवेल. त्याच्यानंतर कॅलिडोस्कोप तुमच्या सिलेबसचा भाग आहे. आणि त्यानंतर ब्रेल, ठीक आहे नाही, लुईस ब्रेल यांनी एक पूर्ण लँग्वेज बनवली होती ब्लाइंड पीपलसाठी. तर त्याचाही आपण इथे थोडक्यात स्ट्रक्चर वगैरे पाहणार आहोत. तर सगळ्यात आधी आता मी तुम्हाला या चॅप्टरमध्ये जास्त डीपमध्ये काय सांगायची गरज नाही. प्रॅक्टिकली समजून घ्या, गोष्टी कळतील. आता प्लेन मिररमध्ये आपण आलो. तर पहिल्यांदा लॉज ऑफ रिफ्लेक्शन, त्यासाठी आपण थोडंसं ॲनिमेशन इथे पाहूया. जसं इथे हा रेड कलरचा जो तुम्हाला रे दिसतो, हा जो डॉट आहे, दिस इज सोर्स, म्हणजे जिथून लाईट ॲक्च्युली निघालेला आहे, प्रोड्यूस झाला लाईट. जिथून लाईट प्रोड्यूस होईल दॅट इज कॉल्ड सोर्स. रेड कलर रे इज इन्सिडेंट रे. डॉटेड लाईन विच इज परपेंडिक्युलर टू द सरफेस, हा बघा इथे पॉलिश केलेला सरफेस आहे, दिस इज नॉर्मल अँड दिस इज रिफ्लेक्टेड रे. इथे तुम्ही पाहू शकता अँगल ऑफ इन्सिडन्स 45 डिग्री आहे, अँगल ऑफ रिफ्लेक्शन सुद्धा 45 आहे. आपण आता याला पाहू शकतो. हा, आता बघा मी इथे ह्याचे अँगल चेंज करतोय. त्या पद्धतीने रिफ्लेक्टेड अँगल आहे तसाच होत आहे, दिसते तुम्हाला. हा 50-48, हा पण 48. आता आपण इथपर्यंत आलोय. त्याला तुम्ही अजून अँगल लहान केला आपण 5 डिग्री. जसजसा अँगल चेंज होतो त्याच्यावरून काय कळलं, असं होत आहे का की दोन्ही एकाच साईडला जात आहेत? नाही. त्याच्यात पहिला रूल काय समजला मग, इन्सिडेंट रे, रिफ्लेक्टेड रे अँड नॉर्मल इन द सेम प्लेन. हा जो ब्लॅक प्लेन आहे त्याच्यावर हे राहतात, अँगल्स आर इक्वल अँड दे आर ऑपोजिट ऑफ द नॉर्मल. ठीक आहे. तर याला आपण म्हणतो लॉज ऑफ रिफ्लेक्शन. आणि इथे तुम्ही त्याला स्वतः अँगल चेक करू शकता. बघा आता लॅटरल इन्व्हर्जनचा कॉन्सेप्ट. लॅटरल इन्व्हर्जन मध्ये काय, अ प्लेन मिरर फॉर्म्स अ व्हर्च्युअल अँड इरेक्ट इमेज. प्लेन मिरर ऑलवेज एक व्हर्च्युअल इमेज बनवते, हे आपण परवा चेक केलं होतं. अँड इरेक्ट इमेज, इरेक्ट म्हणजे सरळ, ठीक आहे, अपराईट म्हणू आपण त्याला, एकदम सरळ. धिस इमेज इज ऑलवेज लॅटरली इन्व्हर्टेड, म्हणजे जिथे लेफ्ट बिकम्स राईट. आता ॲम्ब्युलन्स वर्ड इथं लिहिलेला आहे, मी तुम्हाला दाखवतो. मी जर फक्त ए लिहिला तर तो ए सारखा दिसेल. मी इकडे टाईप करत जाईल सीचं लॅटरल इन्व्हर्जन झालं इकडे. या ठिकाणी जर तुम्ही सायन्स शब्द लिहिला तर तो बघा लॅटरली इन्व्हर्ट होत आहे.
फिजिक्स हा शब्द आता झालेला आहे. तर लॅटरल इन्व्हर्जन मध्ये लेफ्ट राईट म्हणतो, राईट लेफ्ट म्हणतो. बघा आर लॅटरली इन्व्हर्ट झाला, ए वाय रे शब्द असा आहे. ठीक आहे. तर स्पेरिकल किंवा इथं घ्या प्लेन. सो दिस इज नथिंग बट lateral inversion in which the left side becomes right and vice versa. तर हे झालं तुमचं प्लेन मिरर. नाउ दिस पार्ट इज actually not in your syllabus but spherical mirrors. आता इथे तुमच्याकडे स्पेरिकल मिरर्स आहेत. मिरर्स मेड अप ऑफ स्पियर्स. स्पियर बद्दल आपण ऑलरेडी मेन्सुरेशन चॅप्टर मध्ये फॉर्म्युले शिकलेले आहेत. मी तुम्हाला त्याचे LSA, TSA आहे की नाही, व्हॉल्यूम, हे फॉर्म्युले शिकवले. जर आपण एखादा समजा स्माईलचा तुम्ही बॉल घेतला आणि त्या बॉलला जर एका साईडने कट केलं तर तुम्हाला अशा पद्धतीने एक पोर्शन बाहेर निघायला दिसेल कट केल्यावर. सो दिस बिकम्स स्पेरिकल मिरर. ठीक आहे. तर एका स्पियरला आपण जर कट केलं त्याचा जो पोर्शन बाहेर निघेल जस्ट लाईक आर्क ऑफ अ सर्कल, that is called spherical mirror. But to make it a mirror, we have to polish one side. मिरर करायचं तर पॉलिश करावं लागेल. जर तुम्ही दोन्ही बाजू रिफ्लेक्टेड ठेवलात तर काय होईल? इट विल बिकम लेन्स. लेन्स आणि मिरर मध्ये थोडासा फरक असतो. तुम्हाला आता इथे काही गोष्टी मी दाखवेल, डोंट वरी अबाउट दॅट. पण स्पेरिकल मिरर जे असते तर इट इज अ मिरर made up of sphere. It is of two types, concave mirror, convex mirror. आपण concave ची स्टडी करतो. In case of mirror, important is concave, and in case of lens, convex lens. तो तुम्हाला रिफ्लेक्शन अँड रिफ्रॅक्शन या दोन्ही बद्दल 10th स्टँडर्ड मध्ये डिटेल माहिती आहे. 10th स्टँडर्ड मध्ये सेपरेट चॅप्टर आहे. पण आता आपण इथे समजून घेऊ. ही जी तुम्हाला हा जो मिरर दिसतो इथं ब्ल्यू कलरचा, दिस इज कॉन्केव. कॉन्केव केव म्हणजे गुफा, आहे की नाही. तर ही कॉन्केव आहे. त्याचा जो आतील भाग आहे तो पॉलिश केला, रिफ्लेक्टेड पोर्शन हा आहे बाहेरचा. आता बघा ही जी लाईन तुम्हाला दिसते मधून जाणारी डॉटेड, दिस इज नोन ॲज प्रिन्सिपल ॲक्सिस. काय म्हणायचं याला? प्रिन्सिपल ॲक्सिस. दीज आर दी पार्ट्स ऑफ स्पेरिकल मिरर. यू शुड नो अबाउट दॅट. नीट बघा. दिस इज कॉन्केव मिरर. प्रिन्सिपल ॲक्सिस, इट इज अ लाईन पासिंग थ्रू द सेंटर ऑफ द मिरर. दिसते? दिस सेंटर ऑफ द मिरर इज नोन ॲज, याला काय म्हणतात? पोल. याला काय म्हणायचं? पोल. दिस इज पोल. लाईन पासिंग थ्रू द पोल इज प्रिन्सिपल ॲक्सिस. आता बघा, हिअर हॅव letter F. 1 minute, let me make this bigger. This F, this is called principal focus. ठीक है? Principal focus. This point is pole. This line is principal axis. F called principal focus. आपण म्हणतो ना थोडा फोकस करा. फोकस मीन्स कॉन्सन्ट्रेट. याचा अर्थ काय असतो? when light rays get reflected after striking the mirror, they pass through a single point. All reflected rays pass through a single point which lies on the principal axis. बघा याच्यावरच आहे की नाही तो. दिस इज कॉल्ड प्रिन्सिपल फोकस. सगळे तिथं फोकस होतात, तिथे त्याच्यातून जातात, म्हणून त्याचं नाव आहे प्रिन्सिपल फोकस. समजलं? त्याच्यानंतर हे जे डिस्टन्स आहे पोल अँड प्रिन्सिपल फोकस, दिस डिस्टन्स, दिस इज कॉल्ड फोकल लेंथ. ओके. फोकल लेंथ आता इथं आहे 80 पिक्सल. ठीक आहे. हे 150 पिक्सल म्हणजे हे काय तेवढं डिस्टन्स आहे त्याचं, ऑब्जेक्ट डिस्टन्स.
हा ऑब्जेक्ट आहे, ही त्याची इमेज आहे. यू कॅन सी ऑब्जेक्ट इज ऑलवेज upright to the principal axis. Image can be inverted or it can be erect. दोन्ही राहू शकते. आता बघा, कॉन्केव मिरर इज अ कन्व्हर्जिंग मिरर. लुक हिअर. कन्व्हर्जिंग लिहिले. कन्व्हर्जिंग म्हणजेच काय? जिथे जिथे सगळे लाईट रेज फोकस होतात आफ्टर रिफ्लेक्शन. आपलं चॅप्टरकडे लक्ष द्यायचं. मी तुम्हाला याच्या काही टेक्निक्स आता ऍक्च्युली याचे आपण सिम्युलेशन बघणार आहेत. इमेज कुठे बनतात, ऑब्जेक्ट कुठे ठेवल्यावर काय होते. प्लेन मिरर मध्ये काय होऊ लागलं, नेहमी इमेज ही कशी बनत होती, व्हर्च्युअल. ठीक आहे. पण इथे तसं नाहीये. इथे ऑब्जेक्टची पोझिशन चेंज झाली की इमेजची पोझिशन ही वेगवेगळ्या पद्धतीने चेंज होते. स्पेरिकल मिरर हॅज व्हेरी डिटेल्ड स्कोप ऑफ स्टडी. आता आपण इथे दिलेला आहे सी, त्याला म्हणतात सेंटर ऑफ कर्वेचर. दिस इज कर्वेचर, दिस इज सेंटर ऑफ कर्वेचर. सी अँड पोल पी, दिस डिस्टन्स इज रेडियस ऑफ कर्वेचर. आता तुम्हाला पार्ट समजले बघा. कॉन्केव मिरर, पोल, प्रिन्सिपल ॲक्सिस, प्रिन्सिपल फोकस, सेंटर ऑफ कर्वेचर, दिस डिस्टन्स, रेडियस ऑफ कर्वेचर, दिस डिस्टन्स, फोकल लेंथ. ठीक आहे. ऑब्जेक्ट, इमेज. आता इमेज कशी आहे, रियल. रियल इमेज का, मिररच्या साईडला जी बनते बघा. मिरर इकडे, ऑब्जेक्ट जिकडे आहे त्याच साईडला जर इमेज आली तर इट इज रिअल इमेज. बघा, ऑब्जेक्ट मिररच्या लेफ्टला आहे, बघा इमेज पण मिररच्या लेफ्टलाच आहे, म्हणून याला रिअल इमेज म्हणतात. ठीक आहे. अँड इट इज इन्व्हर्टेड. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, इन केस ऑफ मिरर, रियल ऑब्जेक्ट, ठीक आहे, इफ इमेज इज रियल, इमेज इज रियल, then it is always inverted. रिअल इमेज नेहमी इन्व्हर्टेड असते. कोणाच्या बाबतीत, स्पेरिकल मिरर्स. आता आपण काय करू, इथे आपल्याकडे स्लायडर आहे, आपण ऑब्जेक्टचं डिस्टन्स बदलू. आता ऑब्जेक्ट कुठे आहे नीट बघा, सी आणि एफच्या बिटवीन आहे, सेंटर आणि फोकसच्या मध्ये आहे. तर बघा बरं त्याची इमेज कुठे बनली, बियॉन्ड सी, ठीक आहे नाही, सीच्या पलीकडे बनली. आपण एक काम करूया. आता बघा, मी ऑब्जेक्टला दूर नेतो, बघा इमेज चेंज होत आहे. आता बघा, मी ऑब्जेक्ट बऱ्यापैकी मागे नेला. तर आपण पहिली केस पाहू, ऑब्जेक्ट बियॉन्ड सी, सीच्या थोडा मागे, सीच्या थोडा मागे. तर बघा इमेज कुठं बनली, बिटवीन सी अँड एफ. इट इज रियल अँड इन्व्हर्टेड. आता ऑब्जेक्टला कुठं आणूया, करेक्ट कुठं आणतो मी, सी वर. तुम्ही आधी एक गोष्ट बघा, ऑब्जेक्ट दूर चाललाय तशी इमेज लहान लहान होत आहे की नाही. बघा, इमेज मोठी केव्हा होत आहे, ऑब्जेक्ट. याचा अर्थ एखादा ऑब्जेक्ट जेव्हा खूप दूर असतो आपल्या डोळ्यापासून तेव्हा तो लहान दिसतो. जसं ऑब्जेक्ट जवळ येतो तो आपल्याला क्लिअर मोठा दिसायला लागतो. दिस इज द रिझन. आता पहिली केस, ऑब्जेक्ट ऑन सेंटर ऑफ कर्वेचर, मी सी वर ऑब्जेक्टला आणतो, बघा इमेज पण सी वरच बनली की नाही. आता बघा, ऑब्जेक्ट अँड इमेज बोथ हॅव सेम साईज, दोघांची साईज पण सेम आहे की नाही. आता असं आहे का की ऑब्जेक्ट मोठा आणि इमेज लहान, असं नाहीये. आता दोन्ही इक्वल आहेत. आता काय व्हायला पाहिजे, बघा ऑब्जेक्टला मी क्लोज आणतोय मिररच्या, बघा आता काय होत आहे, ऑब्जेक्ट पेक्षा इमेज मोठी होत आहे, लार्जर होत आहे. बघत चला, अजून मोठी मोठी झाली. आता एखाद्या ऑब्जेक्टला क्लिअरली पाहण्यासाठी आपण त्याला जवळ आणतो आपल्या डोळ्याच्या, पण खूप जवळ आणून फायदा आहे का, दिसणार नाही, दिसणार नाही. तर आपल्याला ऑब्जेक्टला एकदम क्लिअर पाहण्यासाठी एक फिक्स डिस्टन्स असते आपल्या डोळ्यापासून किंवा मिरर पासून. असं नाही की आपण ऑब्जेक्टला एकदम डोळ्याच्या जवळ धरला असंच तर काही दिसेल का, काहीच नाही. तर याचा अर्थ असा नाही की क्लोज म्हणजे पार डोळ्यातच टाकायचा. तर त्यासाठी आपण एक फिक्स डिस्टन्स ठरवतो.
आणि ते फायनली असते फोकस पर्यंत. तर बघा आता ऑब्जेक्ट मोठा मोठा होत चालला, इमेज बघा. आता मी इथे एक काम करेल, तुम्ही बघा काय होत आहे. जसा ऑब्जेक्ट, आता ऑब्जेक्ट कुठं आला, फोकसवर, तर तुम्ही त्या दोन लाईनकडे लक्ष द्या. रेड अँड ग्रीन लाईन बिकम पॅरलल, म्हणलं की नाही. आता हे जर तुम्ही लांब गेलात बघा, इथपर्यंत इंटरसेक्टिंगच्याच पोझिशनला आहेत की नाही खाली. आता हे पॅरलल बनले. दिस इज द लास्ट लिमिट. म्हणजे इमेज कुठे गेली, इन्फिनिटी. खूप लांब गेली इमेज आणि खूप मोठी पण झाली बघा, तिथे दिसत नाही आता, मोठी झाली इमेज. आता याच्यानंतर दिस इज द लास्ट लिमिट. ॲज सून ॲज ऑब्जेक्ट इज बिटवीन पी अँड एफ, त्याच्यामध्ये जर आणला तर आता बरं इथपर्यंतही सांगा इमेज कशी आहे, रिअल अँड इन्व्हर्टेड आहे अजूनही. आता याची लिमिट संपली. आता मी याला पी आणि एफच्या मध्ये आणतो, कुठे गेले, आता व्हर्च्युअल झाली बघा, कन्व्हर्जिंग, व्हर्च्युअल अँड इरेक्ट. तर या पद्धतीने तुम्ही बघा हे डायनॅमिकली चेंज करू शकता. बघा कसं चेंज होत आहे कळते. आणि एक लिमिट येईल इथपर्यंत, ठीक आहे. खूप क्लोज आणलं तर अशा पद्धतीने हे काम करेल. ओके, तर हे झालं तुमचं स्पेरिकल मिरर्स. नाव प्लेन मिरर मध्ये आपण एक सगळ्यात मेन गोष्ट शिकणार, दॅट इज कॉल्ड मल्टिपल इमेजेस. आपण जर कधी जेंट्स पार्लर मध्ये गेलो, शेविंग हे की नाही, किंवा कटिंगच्या दुकानात, तर बघा आपण तिथे त्या आरशाच्या समोर बसतो, मिररच्या. आपल्या समोर एक मिरर असतो, मागे एक मिरर असतो, आणि त्याच्यामध्ये कंटिन्यू आपल्या इमेजेस दिसतात. याचा अर्थ काय, दीज आर प्लेन मिरर्स पुट ॲट अन अँगल. आपण जेव्हा दोन प्लेन मिरर्सला काय करतो, हा एक माझा हात एक प्लेन मिरर आहे, दुसरा एक हात प्लेन मिरर आहे बघा, दोन्ही यांना मी समोरासमोर ठेवू शकतो. तर हे झाले एकमेकांना पॅरलल, पॅरलल, ठीक आहे. आता मी यांना जवळ जवळ आणले बघा, यांच्यात एक अँगल बनला की नाही. हे अँगल बघा कमी जास्त होत आहे. तर अँगल जसा दोन प्लेन मिररला कंबाईंड म्हणून जर ठेवलं आणि जर त्यांच्यातला अँगल चेंज केला आणि या दोन मिररच्या या पोर्शन मध्ये ऑब्जेक्ट ठेवला, तर मिररमध्ये तिची इमेज बनेल. तर नंबर ऑफ इमेजेस काढता आल्या पाहिजे. फॉर दॅट पर्पज वी हॅव अ फॉर्म्युला. लक्ष द्या काय काय सांगायलो, एक कॉन्सेप्ट सांगायलो, आता त्याच्याकडे लक्ष द्या, मग आपण त्याला प्रॅक्टिकली बघू. तुम्हाला एक्झाम मध्ये ते विचारतात, यू शुड नो दॅट. पहा, आपल्याला जर कोणी विचारलं नंबर ऑफ इमेजेस, तर त्याला आपण एन म्हणतो. त्याचा फॉर्म्युला आहे 360 डिग्री बाय थीटा मायनस 1. थीटा असतो दोन प्लेन मिरर मधला अँगल, आणि त्याच्यातून एक -1 केला जातो. आता हा फॉर्म्युला केव्हा वापरतात, जेव्हा ही जी व्हॅल्यू आहे, ही 360 बाय थीटा, ही व्हॅल्यू जर इवन नंबर आली, इवन नंबर आली, तर त्याच्यातून -1 करायचा. जर 360 बाय थीटा ही व्हॅल्यू ऑड आली, तर आपला आन्सर -1 न करता पण येऊ शकते, ठीक आहे. पण त्याच्यासाठी आता असं समजा की हा एक प्लेन मिरर आहे आणि मी दुसरा एक प्लेन मिरर असा ठेवला अँगल मध्ये. आता या दोन अँगलला समजा हा 60 डिग्री आहे, तर करेक्ट त्याचा अँगल बायसेक्टर काय असेल, 30-30, 30-30 असेल. आणि मी ऑब्जेक्ट करेक्ट या लाईनवर ठेवला, त्याला आपण म्हणतो ऑब्जेक्ट पुट ॲट सिमेट्रिकली. सिमेट्रिकली ठेवला तर आपण कोणता फॉर्म्युला लावणार, दिस फॉर्म्युला, ठीक आहे. आणि जर तो असिमेट्रिक असेल, म्हणजे त्याला मी इथे किंवा इथे ठेवलं, तर फक्त नंबर ऑफ इमेजेस किती बनतील, 360 बाय थीटा. चला आपण आता याला चेक करू प्रॅक्टिकली.
मल्टी मिरर्स. आता बघा आपण 2 मिरर इथे हे केलेले आहेत. आता 90 डिग्री बघा 2 मिररच्या मध्ये 90 डिग्रीचा अँगल आहे आणि हा ऑब्जेक्ट आहे. तुम्ही बघा तो ऑब्जेक्ट करेक्ट सिमेट्रिक लाईनवर आहे. तर सांग अँगल किती झाला 90. 360 ला 90 ने डिवाइड केलं तर 4 येते आणि 4 मायनस 1 किती होतो 3. तर बघा त्याच्या 3 इमेजेस बनल्या. बघा 2 प्लेन मिरर मधला अँगल किती आहे 90 डिग्री. तर 360 ला 90 ने डिवाइड करा 4 आलं. 4 इवन आहे का ऑड आहे? मी आता सांगितलं इवन असेल तर जेवढा आन्सर येईल त्याच्यातून -1. 4 - 1 3. बघा इथे 3 ब्ल्यू डॉट्स आहेत. तर हे 3 त्याच्या इमेजेस आहेत. आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो 120 डिग्री अँगल असेल तर नीट विचार करा. 360 ला 120 ने डिवाइड करा 3 येते. 3 येते. 3 कसा आहे ऑड आहे. ऑड आहे आणि मी काय म्हणालो ऑब्जेक्ट सिमेट्रिक आहे. तर 3 - 1 2 यायला पाहिजे. बघूया लक्षच नाही शिकवताना 120 करू. बघा अँगल चेंज व्हायला इमेजेस चेंज होतात. बघा 120 ला किती आलं कसं काय 2 आलं 360 डिवायडेड बाय 123. इथे तुम्हाला सांगितलं नाही सिमेट्रिक आहे का असिमेट्रिक आहे. तर या केसमध्ये आपण त्याला सिमेट्रिक म्हणूनच फॉर्म्युला वापरायचा. म्हणून फॉर्म्युला कोणता आहे 360 अपॉन थीटा मायनस 1. कळलं. चला अँगलला वाढवत जाऊ. आता अँगल मी सांगतो तुम्ही मला नंबर ऑफ इमेजेस सांगा. 60 डिग्री बघूया. आलं 5. कसं आलं 5 360 बाय 60 6 6 - 1 कळलं. कारण ऑब्जेक्ट बघा अजूनही कुठे आहे सिमेट्रिक लाईनवरच आहे. आता तुम्ही चेक करू शकता 30 डिग्री 12 - 1 11. बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. आता जसं अँगल आपण वाढवतो इमेजेस कमी कमी होतात. काही ठिकाणी सेमही येतात सर. बघा इथे 75 ला 4 आहे. थोडं पुढे आला 90. आता मध्ये पण खूप सारे अँगल्स आहेत 105. 180 डिग्रीला काय झालं 180 डिग्रीचा अँगल अर्थ काय दोन्ही मिरर असे होते ना. आता असेच ठेवले तर ऑब्जेक्ट कुठं आला एकदम मिडल पॉइंटवर. तर 360 ला 180 ने डिवाइड केलं तर 2 येते. 2 - 1 म्हणून 1 एकच इमेज. तर आपल्या घरात जे आरसे असतात सिंगल आरसा आहे तो 180 सारखाच आहे ना. म्हणून आपल्या एका माणसाची इमेज एकच दिसते. पण जर आपण आपल्या घरामध्ये 2 आरसे असे लावले आणि मग त्याच्या पुढे उभं राहिलो करेक्ट सेंटरला तर आपल्याला आपल्या इकडे 2 इमेजेस दिसतील 3 दिसतील. एक सेंटरला 2 साईडला. तर या पद्धतीने नंबर ऑफ इमेजेस बनतात. त्याचा फॉर्म्युला काय लक्षात ठेवणार 360. हा आता याच्यामध्ये नेहमी दिलेल्या अँगलने डिवाइड होईल का ते कम्प्लीट डिवाइड होणार नाही. आता मी तुम्हाला 60 म्हणतो 45 म्हणतो 90 म्हणतो हे तर 360 ला डिवाइड करतात. पण मध्ये जर तुम्हाला म्हटलं मी चला इथे आपण एक 7 डिग्री घेऊ 11 डिग्री घेऊ तर हे तुमचा आन्सर पॉइंट मध्ये येईल. अशा वेळेस काय करायचं डेसिमलच्या नंतरचा भाग घ्यायचा नाही लक्षात. तर फक्त डेसिमलच्या आधीचा इंटिजर पार्ट घ्यायचा. म्हणजे जर तुम्हाला मी असं म्हणलं लक्ष द्या जर मी म्हणलं थीटा जो आहे तो 11 डिग्री आहे तर तुम्ही आधी काय करणार 360 ला 11 ने डिवाइड करणार. किती येते पूर्ण भाग द्या हे 33 गेले
पुन्हा 3 आले, पुन्हा किती गेले 2. आता पॉईंट येईल ना पुढं, तर तुम्ही किती धरा 32 32 मायनस 1 31 बनते. आलं लक्षात? तर एखादी फ्रॅक्शनल व्हॅल्यू येत असेल तर डेसिमलच्या नंतरचा भाग सोडून द्यायचा, आधीचाच इंटिग्रल पार्ट धरायचा. कारण इमेजेस अशा एक काहीच्या फुल आणि काहीच्या हाफ अशा नाही बनणार. हा त्याचा एक मेन पार्ट होता. समजलं? इथे आपण प्लेन मिरर वाहू. नाव कॅलिडोस्कोप. कॅलिडोस्कोप काय असते माहिती आहे तुम्हाला? नाही. इट इज बेस्ड ऑन द प्रिन्सिपल ऑफ मल्टिपल इमेजेस. आता जे आपण 2 प्लेन मिरर म्हणलो, आता इथे काय केलं जाते, 3 रेक्टँग्युलर शीट्स 3 त्या काय करतात, एकमेकांना लावून ठेवतात. म्हणजे एक ट्रायंग्युलर प्रिझम बनवतात. ठीक आहे, एक ट्रायंग्युलर प्रिझम तयार केला जातो. लक्ष द्या. असं समजा की आपल्याकडे एक ट्रायंग्युलर प्रिझम आपल्याला घ्यायचा आहे. आपण एक असा ट्रायंगल बनवला आणि याला ॲज अ ट्रायंग्युलर प्रिझम पाहिलो आपण. म्हणजे असं समजा की इकडून एक ठेवलाय, तसा दुसरा एक ठेवलेला आहे इकडून. असा एक इकडे प्लेन मिरर आहे, इकडे एक प्लेन मिरर आहे, खाली एक आहे. 3 ठेवले आणि एक ट्रायंग्युलर प्रिझम बनला. त्या ट्रायंग्युलर प्रिझमला काय करतात, एका सिलेंड्रिकल पेपरमध्ये याला असं उभं टाकून देतात, असं ह्याच्यामध्ये. आणि याच्या एक एंड काय करतात, एका पट्टीने बंद करून त्याच्यावर एक स्मॉल होल करतात सेंटरला. आणि खाली एक ग्लास चिप लावतात प्लेन मिररची. आणि त्याच्यावर तुम्ही पीसेस ऑफ बँगल्स, कलरफुल पीसेस ऑफ बँगल्स, तुटलेल्या ज्या बांगड्या असतात ना, खूप वेगवेगळ्या कलरचे खूप सारे पीसेस त्याच्यावर टाकून त्याला खालून पॅक करतात. आणि त्याला हलवायचं आणि समोरच्या ह्याच्यातून फक्त त्याला तुम्ही असं फिरवून पाहत राहायचं. तर तुम्हाला वेगवेगळ्या अँगलमध्ये ते फिरतात तिन्ही. आणि त्याच्यामुळे तुम्हाला इतक्या सुंदर डिझाईन्स भेटतात, इतक्या भारी डिझाईन्स भेटतात. आर्किटेक्चर वगैरे जे नवनवीन डिझाईन्स बनवतात ना, त्यांना डिझाईनच्या आयडिया देण्यासाठी दे यूज कॅलिडोस्कोप. तर कॅलिडोस्कोप ही मल्टिपल इमेजेसवर डिपेंड असलेली कॉन्सेप्ट आहे. मी तुम्हाला दाखवतो कशा बनतात काय नाही. आणि विशेष म्हणजे इट इज बेस्ड ऑन मल्टिपल इमेजेस कॉन्सेप्ट. कॅलिडोस्कोपचा यूज करून आपण खूप पॅटर्न्स तयार करू शकतो. आणि सगळ्यात मेन, एव्हरी टाइम पॅटर्न इज युनिक. आता बनलेला पॅटर्न पुन्हा बनत नाही, ही त्याची खासियत आहे. आता इथे आपण एक काम करून बघू. जसं इथे आलो आपण, हा कॅलिडोस्कोपचा तो पार्ट आहे सर्क्युलर, आणि आपण इकडून पाहतोय. आपण एक कलर निवडला, कलरफुल बँगल्सचे पीसेस आहेत. थोडं लहान करू तुम्हाला क्लिअर दिसायसाठी. आता पहा, मी एक कलर इथे घेतला. आता मी याला माझ्या पद्धतीने कसंही ड्रॅग करतो. आता फक्त बघत जा, मी माझ्या मनाने ड्रॅग करतोय हा, कसाही. हा एक पॅटर्न बनला. धिस इज हाऊ कॅलिडोस्कोप वर्क्स. आपण दुसरा एक कलर घेऊ आणि आता मी त्याला बघा, परत आपण दुसरा कलर घेऊ. अशा पद्धतीने तुम्ही वेगवेगळे डिफरंट पॅटर्न्स क्रिएट करू शकता. आता हे कसं होत असते, जेव्हा आपण ऍक्च्युअल कॅलिडोस्कोप बनवतो आणि त्याला आपण असं फिरवतो मध्ये बँगलचे तुकडे टाकून, फिरवत राहिले की ते पडत राहतात कोणत्याही डायरेक्शन मध्ये. त्यामुळे प्लेन मिरर सोबत 3 मिरर जे लावलेत आपण, त्याच्यासोबत त्याचे कंटिन्युअस अँगल चेंज होतात. आणि अँगल चेंज झाल्यामुळे आपण आता फॉर्म्युला पाहिला 360/θ-1. तर त्याच्या इमेजेस बनतात 3 प्लेन मिररला लावलेल्या. बरं, अँगल कंटिन्युअसली वेगवेगळे बनतील की नाही आपल्या फिरवल्यामुळं? आणि तुकडे वेगवेगळ्या डायरेक्शन मध्ये वेगवेगळ्या अँगलने जातील. म्हणून त्या सगळ्यांचं कॉम्बिनेशन होऊन असे पॅटर्न्स क्रिएट होतात.
तर तुम्हाला एखादं आता राजस्थानी आर्ट आहे, गुजराती आर्ट आहे, है की नाही? जे वेगवेगळ्या भिंतीचे डिझाईन्स बनवतात. तर कॅलिडोस्कोपचे असे सॉफ्टवेअर्स घेऊन ह्याला प्रिंट केलं जाते. ह्याचे वॉलपेपर्स बनवतात आणि आणून डिझाइन करतात. तर असं डिझायनिंग सायन्स काम करतं. ठीक आहे? तुम्ही आता वेगवेगळ्या प्रकारे ह्याला चेक करू शकता. आता बघा मी याला एवढंच केलं. मला जसं वाटेल तसे मी इथून बाहेर जाईल. आपल्याला जसं वाटेल तसं तुम्ही त्याला कसंही ड्रॅग करा. तर ते फिरत राहतं फक्त बस. मला एवढंच पाहिजे. बघा नवीन डिझाइन. ठीक आहे? तर या पद्धतीने कॅलिडोस्कोप काम करतो. इंटरेस्टिंग आहे की नाही? सायन्स असं शिकायचं असते. उगं पुस्तकात वाचलं आणि पाठ केलं. धिस इज नॉट सायन्स. सायन्स शुड बी सेन्स. सेन्स आला पाहिजे काहीतरी. नॉनसेन्स नाही. समजलं? ही फाईल मी शेअर करतो तुमच्यासोबत. तुम्ही असे पॅटर्न्स तयार करून बघा. तुमच्या सिलेबस वाईज आता आपल्याकडे लास्ट टॉपिक उरलेला आहे ऍप्लिकेशन्स. लाईटसाठी आपण काय करतो? जे बिचारे लाईट कोणासाठी चांगला आहे? दोज पीपल who can see this beautiful world. Unfortunately, some are blind by born, by birth, or some become blind by accidents or any other reason. So the people who cannot see this beautiful world by their eyes, how can they feel this world? How can they complete their education, their reading abilities? So for such kind of people, the great scientist Louis Braille, who was personally a blind person. तो स्वतः एक ब्लाइंड माणूस होता. त्याला त्याच्या लाईफमध्ये ज्या अडचणी आल्या, त्याला वाटलं मी ब्लाइंड आहे. आता दुसऱ्या कोण्या ब्लाइंडला एज्युकेशन घेताना काही प्रॉब्लेम नाही आला पाहिजे. म्हणून त्याने रिसर्च करून स्वतःची एक लँग्वेज बनवली आणि त्याने एक पॅटर्न डिझाइन केला आणि त्याच्यावरून एक ब्रेल लिपी आलेली आहे. लिपी म्हणजे एक प्रकारची लँग्वेज. आणि मग त्याने काय केलं? एम्बॉस टेक्नॉलॉजी यूज केली. त्याने काय केलेले 6 डॉट सिस्टीम वापरली मध्ये मध्ये हे 6 डॉट सिस्टीम आणि त्याच्यावर जे डॉट्स असतात ते डॉट थोडेसे असे डोंगरासारखे वर आले म्हणजे ब्लाइंड पीपल त्याच्यावर असं बोट फिरवतील आणि त्याच्यामुळं ते त्याच्यावरून त्यांना लक्षात येते की हा कोणता लेटर आहे. त्याचं त्यांना ट्रेनिंग दिलं जाते आणि असं करून खास ब्लाइंड पीपल सुद्धा फक्त बोट फिरून रीडिंग करू शकतात. ठीक आहे? तर ही ब्रेलची कॉन्सेप्ट होती. आपल्याकडे ब्रेलसाठी सुद्धा एक छान कॉन्सेप्ट आहे. तर आता बघा डेव्हलप्ड बाय लुईस ब्रेल इन 1821. खूप जुनी गोष्ट आहे. नियरली आपण पाहू शकतो याला 200 इयर्स प्लस झालेले आहेत. This system uses 6 dot cells. सेल म्हणजे असे जागा to represent characters for virtually impaired. आता आपण पाहू. चला मी तुम्हाला जस्ट एक छोटीशी हे करेल. आपल्याला ABCD आहे वाचन करायचं आहे. तर ए जो लेटर आहे मी टाईप केल्यावर ब्रेलच्या लिपीमध्ये तो कसा दिसतो? ए लुक्स लाईक दिस. आता तुम्ही लक्षात घ्या ए. आता समजा माझं नाव लिहायचंय अतुल. तर ए असा लिहिला म्हणजे ते 6च्या याच्यावर ते काय करेल? इथे बोट दिस इज ए. आपण जसं लहानपणी ABCD लिहून लिहून शिकलो हे की नाही? पाहून पाहून शिकलो. आता हे फील करत करत लक्षात ठेवतात. बिचारे किती हे असतील. ए असा दिसते आता तुम्ही लक्षात ठेवता का भाऊ? टी लेटर असा आहे. बघून घ्या. यू टी नंतर यू असा लिहितात आणि एल. आता माझ्या पूर्ण नावासाठी 4 लेटर आहेत. तर मला अशा किती सेल्स लागतील? 4 रेक्टँगल्स लागतील आणि प्रत्येकामध्ये किती डॉट आहे? 6 डॉट्स. सांगा ए कसा दिसेल? वरचा एक नाही. लेफ्ट टॉप. टी बघा आला का डोळ्यात? चला एक एक म्हणता तुम्ही म्हणता तसं करू. ए आला.
हम्म. टी सांगा. हम्म. यू कसा होता? असा होता. आणि एल. हा. तर त्यांनी काय करतील या पद्धतीनं ए टी, आता बघा यू एल वाचतील अतुल. असं प्रॅक्टिस करत करत तुमच्या माहितीसाठी सांगतो, मी एका ब्लाइंड म्हणजे व्हर्च्युअली इम्पेअर्ड स्टुडंटच्या स्कूलला व्हिजिट केली होती पुण्याला. आम्ही व्हिजिट केली होती. त्यावेळेस त्यांना आम्ही या ब्रेलच्या ह्याच्यावरती शीट दिली होती रीडिंग करायला. तर आपलं इंडियन कॉन्स्टिट्यूशनचं जे प्रेम्बल आहे ते एका मुलानं मला 20 सेकंड्स मध्ये वाचून दाखवलं होतं. विदाऊट एनी एरर, इतक्या फास्ट. आपल्याला चांगले डोळे असून वाचताना 10 चुका होतात. डोळ्यात माती गेल्यासारखं. पण ते बिचारे ब्लाइंड असून अतिशय फास्ट रीडिंग करतात. इवन जेई मेन्स वगैरे एक्झाम मध्ये जे ब्लाइंड स्टुडंट असतात त्यांची एक्झाम ऑनलाईन होत नाही, ऑफलाईन होते. आणि त्यांच्या सोबत एक त्यांना सहकारी बसवलेला असतो. तर त्याने काय करायचं, तो पेपर पूर्ण जेई मेन्सचा पेपर त्याचा ब्रेलमध्ये बनवलेला असतो. तो स्वतः तो पाहतो, सॉल्व करतो आणि त्याला सांगतो सोबतचा फक्त ऑप्शन टिक करतो. असे मुलं जेई मेन्स क्रॅक केलेले. ब्लाइंड. आपण तर सगळं खाऊन पिऊन स्वतःची रूम, एसी रूम, पिझ्झा बर्गर मज्जा, हे की नाही, सगळं चालू आहे आपलं. स्टील वी डोंट वॉन्ट टू लर्न एनिथिंग. तर बघा ब्रेल या पद्धतीनं काम करतं. इंडिया इज, आता हे आपण थोडंसं छोटं केलेलं आहे. तर बघा मध्ये गॅप दिलाय म्हणून बघा तिथे एक त्यांनी हे केलेलं आहे. तर या पद्धतीनं कंट्री शब्द असा आहे. आता त्यांचा किती छान अभ्यास असेल बघा. टी परत तसाच आला का? तर आता हे असं होत नाही की एका ह्याच्यात टी असा आणि दुसऱ्यात तसा. बघा यू असाच होता की नाही. आता तुम्हाला काही काही पाठ झाले असतील. माझ्या नावापुरते 4 तर पाठ झाले ना. ठीक आहे. तर या पद्धतीने ब्रेल ची जी लँग्वेज आहे ती काम करते. दिस इज हाऊ आवर चॅप्टर एंड्स हिअर. समजलं? तर मी तुम्हाला पूर्ण चॅप्टर आता सिम्युलेट करून दाखवलेला आहे आणि जे फॉर्म्युले वगैरे पण लक्षात ठेवायचे. ही फाईल